यानंतर बुलेटिनमध्ये पुढच्या बातमीकडे वळूयात। पुण्यातल्या भोरमधल्या नसरापूर इथले ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत, कारण या गावातल्या एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्ष नराधमानं अत्याचार केल्याची घटना घडली। नवले पुलावर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला। मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला नकार दिलेला आहे। नवले पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे, ही दृश्य आपण बघतोय। सगळे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। आरोपीला फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी केली गेलेली आहे ग्रामस्थांकडून, आणि त्याच मागणीसाठी नसरापूर ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। पीडितेचे कुटुंबीय आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी नवले पुलावर रास्ता रोको केलेला आहे। त्याची ही दृश्य बघतोय आपण, कारण वाहतूक कोंडी आता झालेली आपण बघतोय आणि त्याचं कारण ठरलेलं आहे नसरापूर ग्रामस्थांनी केलेलं रास्ता रोको आंदोलन। अवघी 4 वर्षाची चिमुकली, जिच्यावर 65 वर्षीय नराधमानं अत्याचार केले। एका गुरांच्या गोठ्यामध्ये नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आले आणि तो तिथून निघून गेलेला होता। काही वेळानंतर या मुलीची शोधाशोध गावात सुरू झाली आणि मग आरोपीला काही अंतरावर गावापासून पकडण्यात आलं आणि नंतर त्याला नागरिकांनी चोप दिल्यावर या मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह कुठे ठेवलाय हे त्यानं कबूल केलं। या सगळ्या संदर्भात आपल्याला प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आणखी तपशील देत आहेत। प्रीतम, आता नेमकं काय घडतंय नवले पुलावर, काय नेमकं ग्रामस्थांचं म्हणणं आहे? आवाज पोहोचतोय? जी प्रीतम, येतोय तुमचा आवाज, बोला। हो, मी आता नसरापूर गावाच्या ठिकाणी संपूर्ण घटना घडली, तिथून मी सर्व वार्तांकन करून आता मी पुण्याकडे रवाना होतोय। मात्र पुण्यामध्ये ज्यावेळेस त्या बालिकेचा जेव्हा मृतदेह हा दफनासाठी जात होता नवले पुलावरती, ती बातमी पुणेकरांना समजली आणि संपूर्ण पुणेकरांनी जो आहे तो नवले रस्ता पूर्णपणे जाम केलेला आहे। आणि जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येत नाहीत आणि ह्या बालिकेला न्याय देत नाहीत, त्यांच्या कुटुंबियांना जोपर्यंत न्याय देत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून मागे हटणार नाही। त्यांनी असा आक्रमक पवित्रा घेतलाय, जो आज सकाळी नसरापूर ग्रामस्थांनी पवित्रा घेतला होता। त्यामुळे संपूर्ण पुणे बेंगलोर महामार्ग नवले ब्रिज हा पूर्णपणे जाम झालेला आहे। मी देखील घाटामध्ये अडकलेला आहे। पोलिसांची देखील दमछाक झालेली आहे। एकतर उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत, त्याच्यामुळे वीकेंड देखील आहे, त्याच्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी आता ही पुण्यामध्ये झालेली आहे। दुसरी घटना, त्याचबरोबर ही अशी घटना देखील घडलेली आहे, अचानक नवले पूल बंद झालेला आहे। त्या घटनेमुळे पुणेकर देखील आक्रमक झालेले आहेत। ही बातमी जशी सोशल मीडियावरती, टीव्ही माध्यमांवरती जशी वेगाने फिरते, तशा लोकांच्या उत्स्फूर्त भावना या व्यक्त होत आहेत आणि लोक स्वतः या संपामध्ये, या बंडामध्ये आता सामील होताना पाहायला मिळतात। आणि आज नवले पूल या घटनेमुळे बंद आहे। आता जसं आपण बघतोय की वाहतूक कोंडी झालेली आहे, त्याच्यावर काही उपाय म्हणून काही गोष्टी केल्या जात आहेत का? पोलीस या ठिकाणी उपस्थित आहेत का? त्यांच्याकडून काय पाऊल उचललं गेलेलं आहे? बरोबर, वाहतूक पोलीस आणि ग्रामीण आणि पुणे पोलीस या तिन्ही पोलिसांना या घटनेची माहिती होती, अंदाज होता, मात्र ते इतक्या टोकाला जाईल याची मात्र कल्पना नव्हती। दुपारी आंदोलन स्थगित करण्यामध्ये पोलिसांना, प्रशासनाला यश आलं, मात्र संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट घेतली, त्याच्यानंतर हे प्रकरण थोडं वाढलं, कारण तिचा मृतदेह जो आहे त्याच्यावर दफन करणार आहे। मात्र कुटुंबियांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री त्यांनी अमित शहांची केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्याशी बोलून आम्हाला न्याय द्यावा आणि जो आरोपी आता अटकेत आहे, जो पकडलेला आहे, त्याच्यावरती फास्ट ट्रॅक चालवावं किंवा आमच्या तो ताब्यात द्याव्यात, त्यांना फाशी द्यावी, अशा 2च मागण्या आहेत। त्याच्यामुळे आता ह्या वाहतुकीचा सामना करावा लागतो। पोलिसांना याची कल्पना नव्हती की नवले ब्रिज बंद होईल, त्याच्यामुळे पोलिसांना देखील आता या वाहतुकीचा सामना करतायत। अनेक अँब्युलन्स अडकल्यात, अनेक गाड्या अडकल्यात, अनेक अत्यावश्यक सेवा ज्या आहेत रोज पुणे बेंगलोर मुंबई महामार्गावरून येतात जातात, त्यांची देखील खोळंबा होतोय। दूध गाड्या असतील, भाजीपाल्याच्या गाड्या असतील किंवा नियमित चालक असतील किंवा लग्नाची वराड असतील, या सगळ्या घटना आता मी हायवेवरून येताना पाहतोय। मला पण देखील 1.5-2 किलोमीटर हे पायपीट करावी लागलेली या सगळ्या घटनेची। प्रीतम, या सगळ्यामध्ये गावकऱ्यांचं जे म्हणणं आहे की स्वतः मुख्यमंत्र्यांनी एकतर इथं यावं आणि आमची भेट घ्यावी, या सगळ्या संदर्भात बोलावं, मुख्यमंत्री स्वतः किंवा त्यांचं एखादं शिष्टमंडळ अशा पद्धतीनं त्यांचा प्रतिनिधी म्हणून कोणी तिथे येणार आहे का, गावकऱ्यांशी बोलणार आहे का, याबाबत काही माहिती मिळू शकली आहे? बरोबर, याच्याबरोबर माहिती आहे, कारण काल घटना घडली आणि आज याच्यामध्ये आजी माजी आमदार हे दोन्ही घटनास्थळी उपस्थित होते। त्यांनी गावकऱ्यांशी संपर्क साधला, त्याच्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो असफल ठरला, सफल झाला नाही। मग त्यातही
ज्या अदिती तटकरे ज्या मंत्री आहेत महिला व बालविकासच्या त्यांच्याशी जी. संपर्क साधला आणि त्यांनी सुनेत्रा पवारशी संपर्क करून दिला. मात्र गावकऱ्यांची मागणी रास्त आहे. दोन्ही आमदारांची समजूत काढलेली आहे. गावकऱ्यांचं एक शिष्टमंडळ येत्या मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये भेट घेणार आहे आणि जो सध्या आरोपी ताब्यात आहे त्याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे. त्याला लवकरात लवकर ती फास्ट ट्रॅक वरती घ्यावी. अर्थात खासदार या मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची देखील तीच मागणी आहे आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांची देखील तीच मागणी आहे. कारण या आरोपीने जी पूर्वी 2 कृत्य केली होती ती देखील लैंगिक अत्याचाराबाबत आणि स्त्रीबाबतच होती आणि जी. आताचं तर हे कृत्य इतकं भयानक आहे त्याच्यामध्ये पोचतो लागलेला आहे. त्याच्यामुळे त्या मुलीच्या घरच्यांची किंवा निश्चित. तिची आयडेंटिटी आपल्याला रिव्हील करता येईल. अगदी प्रीतम, वेळोवेळी पुढचं तपशील तुमच्याकडून घेऊ. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.